आणि यानंतर आता टॉप 9 विविध जिल्ह्यांच्या बातम्या पाहूया। सिंधुदुर्गातील भराडी देवीच्या आंगणेवाडी जत्रेची तारीख जाहीर, तर 22 फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा भरणार। शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरात एनसीजी कमांडोकडून मॉक ड्रिल, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 150 कमांडोंचा यामध्ये सहभाग। बुलढाण्यातील आंबा बरवाई अभयारण्यामध्ये पर्यटनाच्या टक्क्यात वाढ, वाघ, बिबट, अस्वलाच्या दर्शनानं पर्यटकांची सफर। नाशिक पालिकेकडून 18 ठेकेदारांना नोटिसा, तर ठेकेदारांना खड्डे बुजवल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। नाशिकमध्ये थंडीचा पारा घसरल्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी नाशिककर गारठले। कडाक्याच्या थंडीनं नाशिक शहरातील शाळांच्या वेळेतही बदल। अमरावती जिल्ह्यामध्ये थंडीची लाट, चिखलदऱ्यात 8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घट। धुळे शहरात तापमानाचा पारा हा 4 अंश सेल्सिअसवर, मागील 2 दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट। आर्वीमध्ये गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन, गवळाऊंचं संवर्धन आवश्यक असल्याची आमदार सुमित वानखेडे यांची प्रतिक्रिया। आमदार शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये पाटणमध्ये जनता दरबाराचं आयोजन, नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ कार्यवाहीचे देसाईंकडून अधिकाऱ्यांना निर्देश।